श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2026 साठी मीन राशीचे राशी भविष्य. एप्रिल 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. या महिन्यात सूर्य अनुक्रमे तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या घरात भ्रमण करेल. जरी सूर्याचे दोन्ही ग्रहातील भ्रमण शुभ मानले जात नसले तरी महिन्याच्या उत्तरार्धात विशेषतः 14 एप्रिल नंतर चांगले परिणाम देऊ शकतो. मंगळाच्या भ्रमणाबद्दल बोलायचे झाल्यास एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानुसार मंगळ 2 एप्रिलपर्यंत तुमच्या 12व्या घरात भ्रमण करेल. त्यानंतर तो पहिल्या घरात राहील. ही दोन्ही भ्रमणे शुभ परिणाम देणार नाहीत आणि काही वेळा नकारात्मक परिणाम देखील दिसून येऊ शकतात. त्यामुळे मंगळाकडून मिळणाऱ्या परिणामाबद्दल सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. बुध ग्रहाचे 11 एप्रिलपर्यंत 12व्या घरात भ्रमण शुभ परिणाम देणार नाही. 11 एप्रिल नंतर बुध आणि शनी मंगळासोबत पहिल्या घरात दुर्बळ अवस्थेत असेल. ही परिस्थिती देखील शुभ मानली जात नाही. त्यामुळे या महिन्यात तुम्ही बुधाकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. गुरु तुमच्या चतुर्थ घरात स्वराशीत भ्रमण करेल. परिणामी गुरु तुम्हाला मिश्र परिणाम देऊ शकतो. शुक्र 19 एप्रिल पर्यंत तुमच्या द्वितीय घरात भ्रमण करेल, ज्यामुळे साधारणपणे अनुकूल परिणाम मिळतील. 19 एप्रिल नंतर शुक्र स्वराशीत असल्याने अनुकूल परिणाम देऊ शकतो, तर तृतीय घरात असल्याने दुर्बळ परिणाम देऊ शकतो. म्हणजेच 19 एप्रिल नंतर शुक्र तुम्हाला मिश्र परिणाम देऊ शकतो. 19 एप्रिल नंतर शुक्रावर शनीच्या दृष्टीचा प्रभावामुळे काही बाबीमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शनीबद्दल बोलायचे झाल्यास शनी तुम्हाला प्रथम घरात भ्रमण करेल. त्यामुळे तुम्ही शनीकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. शिवाय शनी 22 एप्रिलपर्यंत अस्थितीत असेल. त्यामुळे शनीशी संबंधित घराचे परिणाम दुर्बळ असू शकतात. राहूचे द्वादश घरात होणारे भ्रमण अनुकूल परिणाम देणार नाही, परंतु केतूचे षष्ठ घरात होणारे भ्रमण तुम्हाला सकारात्मक परिणाम देऊ शकतो. या सर्व परिस्थितीचा विचार करता हा महिना संमिश्र परिणाम देऊ शकतो. काही वेळा परिणाम सरासरीपेक्षा कमी असू शकतात. त्यामुळे या महिन्यात बहुतेक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चला या महिन्यात तुमच्या करिअरच्या विविध पैलूंचा तपशिलावर आढावा घेऊया. सर्वप्रथम एप्रिल 2026 हा महिना तुमच्या करिअरसाठी कसा सकारात्मक परिणाम देईल यावर चर्चा करूया. कार्यक्षेत्र. एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या कार्यक्षेत्राचा स्वामी ग्रह गुरु या महिन्यात सरासरी स्थितीत असेल. तसेच 10व्या घराचा स्वामी असल्याने गुरुची 10व्या घरावर दृष्टी असेल. याचा अर्थ असा की तुमचे कार्यक्षेत्र या महिन्यात साधारणपणे चांगले राहील, परंतु विशेषतः व्यवसायाच्या बाबतीत या महिन्यात संमिश्र किंवा अगदी कमी परिणाम मिळू शकतात. कारण बुध तुमच्या 6व्या घरात स्वामी असण्यासोबतच व्यवसायासाठी जबाबदार असलेला ग्रह देखील आहे आणि तो 11 एप्रिलपर्यंत 12व्या घरात राहील. त्यामुळे तो अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. 11 एप्रिल नंतर बुध आणि शनी मंगळाच्या प्रभावाखाली पहिल्या घरात असेल. शिवाय बुध दुर्बळ अवस्थेत असेल. त्यामुळे बुधाकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. 11 एप्रिल नंतर 7व्या घराचा स्वामी असलेला बुध काही बाबतीत अनुकूल परिणाम देऊ शकतो. तरीही कोणताही व्यावसायिक किंवा धंद्यातील धोका पत्करणे उचित नाही. नोकरी करण्यासाठी महिन्याचा पहिला 15 थोडा कमजोर असू शकतो, परंतु दुसऱ्या 15 उच्च अवस्थेत पोहोचलेला सूर्य तुम्हाला चांगले परिणाम मिळवण्यात मदत करेल. तरीही वरिष्ठाशी उत्तम समन्वय साधणे आवश्यक असेल. संवादाची संभ्र आणि सौम्य पद्धत अधिक चांगली ठरेल. आर्थिक परिस्थिती. लाभस्थानाचा स्वामी ग्रह शनी पहिल्या घरात आहे. जरी पहिले घर आणि लाभस्थान यांच्यातील संबंध काही बाबतीत अनुकूल मानला जात असला तरी पहिल्या घरातील शनीचे गोचर अनुकूल मानले जात नाही. त्यामुळे लाभाच्या दृष्टीने हा काळ साधारण आहे. शिवाय लाभस्थानाचा स्वामी ग्रह शनी 22 एप्रिलपर्यंत नीच राशीत राहील, ज्यामुळे लाभाच्या बाबतीत काही अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे उत्पन्नात अडथळा येऊ शकतो. याचा अर्थ असा की तुम्ही केलेल्या प्रयत्नांना लवकर किंवा उशिरा फळ मिळेल, परंतु फळांचा वेग तुमच्या अपेक्षा इतका जलद नसेल. पैसा कुठेतरी अडकू शकतो, म्हणजे तो अडकून राहू शकतो. एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानुसार 22 एप्रिल नंतर पैसे मिळण्याची शक्यता आहे. बचतीच्या दृष्टिकोनातून मंगळाची स्थिती दर्शवते की बचत करणे सोपे होणार नाही. तसेच संपत्तीचा कारक गुरु साधारण पाठिंबा देईल. या सर्व परिस्थिती दर्शवतात की आर्थिक बाबीसाठी हा महिना फारसा अनुकूल नाही. त्यामुळे आर्थिक बाबीमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अवांछनीय ठरेल. कमाईसाठी प्रयत्न करत असताना तुम्ही तुमची बचत खर्च करणे टाळण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः अनावश्यक खर्च टाळण्याचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरतील. आरोग्य. एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या लग्न राशीचा स्वामी ग्रह गुरु मध्यम स्थितीत असेल. त्यामुळे गुरु तुम्हाला शक्य तितकी सर्वोत्तम साथ देऊ इच्छितो, परंतु शनीचे पहिल्या घरात सततचे भ्रमण प्रतिकूल मानले जाईल. सूर्य देखील 14 एप्रिलपर्यंत पहिल्या घरात भ्रमण करेल. आरोग्याच्या दृष्टीने हे देखील प्रतिकूल मानले जाईल.
6व्या घराचा स्वामी असल्याने सूर्य पहिल्या घरात भ्रमण करेल. हे देखील अनुकूल परिस्थितीत घट होण्याचे संकेत देते. 2 एप्रिल नंतर मंगळ देखील तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करेल. यामुळे डोकेदुखी आणि ताप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. कधीकधी दुखापतीची भीती देखील वाटू शकते. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत खूप सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. संतुलित आहार घेणे आवश्यक असेल व वर्तनावरही नियंत्रण ठेवावे. या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना कमजोर दिसत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा टाळणे आवश्यक असेल. असे केल्याने परिस्थिती नियंत्रणात येईल. प्रेम आणि विवाह. तुमच्या 5व्या घराचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्र हा एक अतिशय वेगवान ग्रह मानला जातो. त्यामुळे केवळ चंद्राच्या आधारावर मासिक भविष्य सांगणे ही एक खूप लांबलचक प्रक्रिया असेल. या महिन्यात 5व्या घरावर कोणत्याही ग्रहाचा दीर्घकालीन प्रभाव दिसत नाही. अशा परिस्थितीत प्रेमाचा ग्रह शुक्र मोठ्या प्रमाणात जबाबदार असेल. शुक्राची स्थिती दर्शवते की महिन्याचा पहिला 15वडा विशेषतः 19 एप्रिलपर्यंत प्रेम संबंधासाठी खूप चांगला असेल. एप्रिल 2026 हा मासिक राशी भविष्यानुसार तुमचे कुटुंबीय तुमच्या प्रेम संबंधांना विरोध करणार नाहीत. किंबहुना योग्य वाटल्यास ते त्यांना पाठिंबा देऊ शकतात. 19 एप्रिलनंतर शुक्र स्वराशीत राहील. हे अनुकूल आहे, परंतु 3ऱ्या घरात असल्यामुळे काही बाबतीत परिणाम कमकुवत असू शकतात. विशेषतः जे लोक आपले प्रेम उघडपणे दाखवतात, म्हणजे जे सार्वजनिक अपमानाला घाबरत नाहीत पण स्वतःला जास्त हुशार दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांची प्रेम प्रकरणे चर्चेत येऊ शकतात आणि त्यांना बदनामीची भीती वाटू शकते. तसेच जर तुम्ही नम्र राहिलात तर स्वराशीतील शुक्र अनुकूल परिणाम देऊ शकतो. विनम्रपणे प्रेमसंबंध टिकवून अनुकूल संबंध टिकवून ठेवणे चांगले राहील. हा महिना साखरपुडा किंवा विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी विशेष अनुकूल दिसत नाही. वैवाहिक जीवनाबद्दल हा महिना संमिश्र परिणाम देऊ शकतो. परिणाम कधीकधी थोडे कमकुवत वाटू शकतात, कारण या संपूर्ण महिन्यात मंगळाचा 7व्या घरावर प्रभाव राहील. शनीचाही संपूर्ण महिनाभर 7व्या घरावर प्रभाव राहील. या व्यतिरिक्त 14 एप्रिलपर्यंत सूर्याची 7व्या घरावर दृष्टी राहील. या सर्व घटकांमुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला राग किंवा वाद टाळण्याचा सल्ला दिला जातो. राग आणि वाद टाळल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात संतुलन टिकून राहील. अन्यथा सूर्य, मंगळ आणि शनीच्या प्रभावामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच 19 एप्रिलपर्यंत तुम्हाला शुक्राचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. मात्र 19 एप्रिलनंतर समस्या वाढू शकतात. विशेषतः ज्याचा स्वभाव खेळकर असतो त्यांना आपल्या जोडीदारावर संशय येऊ शकतो. अशावेळी संयमी वृत्ती ठेवणे आणि वैवाहिक जीवनात संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक जीवन. एप्रिल 2026 या मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या द्वितीय स्वामी मंगळाची किंवा महिन्याची स्थिती विशेष अनुकूल नाही. त्यामुळे कौटुंबिक बाबीमध्ये सर्व काही अनुकूल राहण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान द्वितीय घरात होणाऱ्या शुक्राचे भ्रमण अनुकूल फळ देण्याची शक्यता आहे. विशेषतः 19 एप्रिलपर्यंत शुक्र तुमच्या कौटुंबिक बाबीमध्ये अनुकूल फळ देऊ शकतो किंवा दोन्ही परिस्थितीचा विचार करता तुम्हाला या महिन्यात कौटुंबिक बाबीमध्ये संमिश्र फळ मिळू शकते. विशेषतः 19 एप्रिलपूर्वी तुम्हाला अत्यंत अनुकूल परिस्थितीचा अनुभव येऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला कौटुंबिक बाबीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असेल. थोडासा निष्काळजीपणा सुद्धा कौटुंबिक जबाबदाऱ्या बिघडू शकतो. त्यामुळे तुम्हाला महिनाभर कौटुंबिक बाबीमध्ये सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कौटुंबिक बाबीबद्दल बोलायचे झाल्यास चतुर्थ घराचा स्वामी असलेल्या गुरुकडून तुम्हाला कोणताही पाठिंबा मिळणार नाही, परंतु तुमच्या लग्नस्थानाचा स्वामी असलेला गुरु चतुर्थ घरात राहून संतुलन राखण्याचे काम करेल. चतुर्थ स्थानातील शुभस्थानाच्या चतुर्थ दृष्टीमुळे कौटुंबिक बाबीमध्ये काही समस्या येऊ शकतात. असे असूनही ज्यांनी समजूतदारपणे दाखवला त्यांना गुरुच्या प्रभावामुळे कौटुंबिक जीवनात अनुकूल परिस्थिती आढळली. याचा अर्थ असा की हा महिना कौटुंबिक बाबीसाठी थोडा कमजोर असू शकतो. विशेषतः 19 एप्रिल नंतरचा काळ. तसेच तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये संमिश्र परिणाम मिळू शकतात. उपाय आहेत. या महिन्यात गूळ खाऊ नका. प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात लाल रंगाची मिठाई किंवा लाल फळे अर्पण करा. आपल्या कपाळाला नियमितपणे केशर लावा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशिक राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.